नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे। आज दिनांक 7 ऑगस्टच्या ज्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी असणार आहेत त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण करणार आहोत। तत्पूर्वी आपण जर चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तसेच व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा। तसेच मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून या व्हिडिओचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल। चला मग सुरुवात करणार आहोत आपण काल दिलेल्या होमवर्क क्वेश्चनने। तर कालचा होमवर्क क्वेश्चन असा होता की महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते। याचं उत्तर आहे आपण बऱ्याच जणांनी कमेंटमध्ये दिलेलं आहे आणि ज्यांनी याचं उत्तर दिलेलं आहे त्यांचं मनापासून अभिनंदन, आणि ज्यांनी याचं उत्तर दिलेलं नाही त्यांच्यासाठी आज आपण याचं उत्तर हे डिस्कशनमध्ये घेणारच आहोत। तर याचं ऑप्शन्स आपल्या समोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, गंगापूर, जे की नाशिक जिल्ह्यामध्ये आहे। ते महाराष्ट्रातलं पहिलं मातीचं धरण आहे। मित्रांनो, ज्यांनी उत्तर दिलेलं आहे त्यांचं खरंच मनापासून अभिनंदन, कारण त्यांना ही गोष्ट दीर्घकाळ लक्षात राहणार आहे आणि त्यांच्या परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा त्यांना फायदा मिळणारच आहे। ज्यांना उत्तर आज देऊ शकले नाहीत त्यांनी आजच्या होमवर्क क्वेश्चनचं कमीत कमी शेवटी उत्तर देण्याचा प्रयत्न करा। मित्रांनो, प्रश्न तुमच्यासाठीच आपण बनवलेले आहेत, म्हणून उत्तर हे दररोजच्या दररोज देण्याचा प्रयत्न करा। जरी चुकलं तरी हरकत नाही, इथं कोणी ओळखत नाही तुम्हाला चुकलं तरी, कोणी बोलणार नाही तुम्हाला उत्तर का चुकलं ते। उत्तर देण्याचा प्रयत्न करा, त्यामुळे तुम्हाला एक प्रश्न टॅकल करण्याची सवय होईल, प्रश्नांची भीती वाटणार नाही। मित्रांनो, असं समजा की परीक्षेमध्येच तुम्ही बसलेला आहात आणि एकदम फ्रँकली असं उत्तर देत चाला। तसेच मित्रांनो, जे काही चालू घडामोडी आहेत संपूर्ण जुलै महिन्याच्या, त्या आपण त्याचा एक मोठा असा लॉंग व्हिडिओ बनवलेला आहे, तर तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन ते चेक करू शकता। तसेच त्या व्हिडिओच्या आपण जे काही PDF नोट्स आहेत ते आपल्या टेलिग्राम चॅनल स्मार्ट अभ्यास 555 या ठिकाणी टाकलेलं आहे, ते पण तुम्ही डाउनलोड करून तुमच्याजवळ ठेवू शकता। तर चला मग आजचा चालू घडामोडीचा पहिला प्रश्न आपण बघणार आहोत मित्रांनो, आणि अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न होणार आहेत आजचे। तर पहिला प्रश्न असणार आहे, पॅरिस ऑलिम्पिक 2024च्या समारोप समारंभामध्ये भारताचा ध्वजवाहक कोण असणार आहे। तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर काय असणार आहे, तर ऑप्शन नंबर ए, मनू भाकर हे जी काय आहे ते पॅरिस ऑलिम्पिकच्या समारोप समारंभामध्ये भारताची ध्वजवाहक म्हणून असणार आहे। जे काही एंडिंग सेरेमनी होणार आहे मित्रांनो ह्या ऑलिम्पिक स्पर्धेची 11 ऑगस्टला काहीतरी, तर त्याच्यामध्ये भारताची ध्वजवाहक हे कोण असणार आहे, मनू भाकर असणार आहे मित्रांनो। आणि आत्तापर्यंत संपूर्ण भारताला मनू भाकर हे कोण आहे ते सर्वांना माहीतच झालेलं आहे। तर त्यांच्याविषयी थोडंसं आपण माहिती बघूया, त्यांनी जे काही ऐतिहासिक अशी कामगिरी केलेली आहे त्याबद्दल। तर या ठिकाणी त्यांचं उजव्या हाताला तुम्ही बघू शकता छायाचित्र आपण दिलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला ते लक्षात राहील। तर त्यांच्याविषयी माहिती बघणार आहोत। जे काही पॅरिस ऑलिम्पिक आहे त्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये त्यांनी 2 ब्रॉन्झ मेडल हे भारतासाठी जिंकलेले आहेत। 10 मीटर एअर पिस्टल या प्रकारामध्ये हे ब्रॉन्झ मेडल जिंकलेले आहेत। नेमबाजीमध्ये मेडल जिंकणारी ही पहिली भारतीय महिला खेळाडू ठरलेली आहे। हे आपल्यासाठी पॉईंट महत्त्वाचा आहे, पहिली भारतीय महिला खेळाडू कशामध्ये, तर नेमबाजीमध्ये। मित्रांनो, आतापर्यंत नेमबाजीमध्ये कोणत्याही महिला खेळाडूने मेडल हे आणलेलं नाही। पुरुषांचा जर विचार केला नेमबाजीमध्ये तर या अगोदर सुवर्णपदक अभिनव बिंद्रा यांनी आणलेलं आहे, ते पण आपल्याला माहिती असायला पाहिजे। महिलांची या ठिकाणी गोष्ट आहे म्हणून त्यांनी त्या ठिकाणी इतिहास घडवलेला आहे। तसेच मित्रांनो, जे काही मनू भाकर आणि जे सरबजोत सिंग आहेत या जोडीने एक ब्रॉन्झ मेडल आणलेलं आहे, तर ते पण आपण या ठिकाणी छायाचित्रामध्ये त्यांना दाखवलंच। या ठिकाणी ते सरबजोत सिंग आहेत, त्यांच्या बाजूला जे दिसत आहेत मनू भाकर यांच्या, त्या जोडीने सुद्धा एक ब्रॉन्झ मेडल जिंकलेलं आहे। असे 2 ब्रॉन्झ मेडल भारतासाठी यांनी जिंकलेले आहेत। भारताने ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच नेमबाजीमध्ये मिक्स प्रकार जो असतो या दोघांचा, मनू भाकर आणि सरबजोत सिंग, त्याच्यामध्ये मेडल जिंकलेलं आहे। तसेच मित्रांनो, इतर माहिती आपल्याला लक्षात ठेवायची आहे, जसं की या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचा मशालवाहक कोण असणार आहे, तर अभिनव बिंद्रा हे असणार आहेत। भारतीय संघाचे स्पॉन्सरशिप कोणी घेतलेली आहे, तर ही जी काही अदानी ग्रुपची कंपनी आहे, प्रायव्हेट कंपनी आहे, तिनं हे स्पॉन्सरशिप केलेली आहे संपूर्ण ऑलिम्पिकच्या आपल्या भारतीय संघाला। आणि ध्वजवाहक कोण होता आपलं उद्घाटनाच्या वेळेस, ओपनिंग सेरेमनीच्या वेळेस, तर शरद कमल जे की टेबल टेनिस खेळाडू आहेत, आणि PV सिंधू बॅडमिंटन। पण आत्ताचा प्रश्न काय आहे आपला, की जे काही एंडिंग सेरेमनी होणार आहे समारोप शेवटी, तर त्यावेळेस आता मनू भाकर हे ध्वजवाहक म्हणून असणार आहे। तसंच आपल्याला अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपला महाराष्ट्रीयन जे काही स्वप्नील कुसळे आहे त्याने सुद्धा नेमबाजीमध्ये 50 मीटर एअर पिस्टल या प्रकारात मित्रांनो भारताला
नेमबाजीमध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकून दिलेलं आहे आणि आत्तापर्यंत भारताला 3 ब्रॉन्झ मेडल हे भारताला मिळालेले आहेत, हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत, एशियन क्रिकेट काउन्सिलचे नवीन अध्यक्ष कोण बनणार आहेत? ऑप्शन्स आपल्या समोर आहेत आणि याचं योग्य उत्तर हे ऑप्शन नंबर सी असेल. मोहसिन नकवी जे की पाकिस्तानचे आहेत, ते आता एशियन क्रिकेट काउन्सिलचे नवीन अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. तर थोडीशी त्यांच्याविषयी माहिती बघणार आहोत. हे जे काही मोहसिन नकवी आहेत ते पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे अध्यक्ष आहेत आणि जानेवारी 2025 पासून ते पदभार स्वीकारतील. सध्या जर बघितलं, एशियन क्रिकेट काउन्सिलचे अध्यक्ष हे जय शाह आहेत. तसेच मित्रांनो, जे काही आपलं BCCI आहे क्रिकेटशी संबंधित, त्याचेसुद्धा ते जय शाह सचिव आहेत, हे पण आपल्याला माहिती पाहिजे. इतर खेळ घडामोडी त्यासोबतच आपण बघणार आहोत, जसं की आपल्याला माहिती पाहिजेत, कारण पोलीस भरतीच्या वगैरे परीक्षांमध्ये हे प्रश्न मागे येऊन गेलेत. जसं की पुरुष वर्ल्ड कप कोणी जिंकलेला आहे, T20 वर्ल्ड कप, हे प्रश्न आत्ताच नुकतं परीक्षेमध्ये विचारलेला आहे. म्हणून आपल्याला तिन्ही ज्या काही ट्रॉफी आहेत त्याविषयी माहीत पाहिजे. जसं की पहिला असेल पुरुष वर्ल्ड कप, जे काही झालं वन डे वर्ल्ड कप, ती स्पर्धा मित्रांनो ऑस्ट्रेलियाने जिंकलेली आहे आणि भारताला फायनलमध्ये हारून ऑस्ट्रेलियाने ते क्रिकेटचं कप जिंकलेलं आहे. त्यानंतर पुरुष T20 वर्ल्ड कपची स्पर्धा ही भारताने जिंकलेली आहे साऊथ आफ्रिकेला हारून. महिला एशिया कप क्रिकेट स्पर्धा नुकतीच पार पडलेली आहे मित्रांनो आणि त्याचं जेतेपद हे विजेतेपद श्रीलंका या संघाने जिंकलेलं आहे भारताला हरवून. हे पण आपल्यासाठी महत्त्वाच्या 3 स्पर्धा आहेत, कारण आपल्याला परीक्षांमध्ये विचारल्या जात आहेत, म्हणून आपल्याला हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघणार आहोत की नुकतेच शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे, त्या कोणत्या देशाच्या पंतप्रधान होत्या? तर ऑप्शन्स आपल्या समोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी, बांगलादेश या देशाच्या शेख हसीना या पंतप्रधानपदी होत्या मित्रांनो. आता त्यांनी राजीनामा दिलेला आहे. तर यामागची जी काही पार्श्वभूमी काय आहे ते आपण पार्श्वभूमी बघणारच आहोत. त्यांचा या ठिकाणी आपण छायाचित्र देण्याचा प्रयत्न केलेला आहे उजव्या बाजूला, ते बघू शकता तुम्ही. त्या शेख हसीना आहेत बांगलादेशच्या पंतप्रधान. त्यांच्याविषयी थोडीशी माहिती बघूया. हे जे काही हिंसाचार चालू आहे, जे काही या घडामोडी बांगलादेशमध्ये घडत आहेत, त्या काय आहेत ते आपल्याला बघायचं आहे. जसं की ज्या शेख हसीना आहेत त्यांनी पदाचा त्यांच्या राजीनाम्यातून त्या भारतात आलेल्या आहेत. बांगलादेशमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून मोठ्या प्रमाणामध्ये हिंसाचार घडत आहे सध्या, म्हणून त्यांनी जे काही त्यांच्या पंतप्रधानाचा राजीनामा देऊन त्यांनी भारतामध्ये सध्या राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. तसेच मित्रांनो, हे जे काही हिंसा भडकलेली आहे ती आरक्षणामुळे भडकलेली आहे. कारण बांगलादेशमध्ये जे आरक्षण आहे ते एकूण 56% आहे. त्या 56%मध्ये जे 30% आरक्षण आहे ते 1971 मधील जे स्वातंत्र्य सेनानी होते त्यांच्या वारसदारांना मिळत आलेलं आहे मित्रांनो. हाच आक्षेपाचा मुद्दा आहे खऱ्या अर्थाने. यामुळेच हे जे 30% आरक्षण आहे त्यामुळेच हे हिंसा एवढी भडकलेली आहे. जे काही जनरल कोटामधले विद्यार्थी आहेत त्यांचं म्हणणं आहे की जे स्वातंत्र्य सेनानी होते 1971 ज्यावेळेस बांगलादेशची निर्मिती झाली पाकिस्तान वेगळं होऊन, तर त्याच्या जे काही स्वातंत्र्य सैनिक आहे त्यांना दिलं ठीक आहे आरक्षण, पण त्यांच्या पिढ्यानं पुढं आरक्षण देणं हे योग्य नाही, याचा आक्षेप या विद्यार्थ्यांनी घेतला. आणि तसेच मित्रांनो, हा प्रकरण कोर्टामध्ये पोहोचल्यानंतर मध्यंतरी जे काही त्या शेख हसीना आहेत त्यांनीसुद्धा वादग्रस्त अशी विधानं केली. तर त्यामुळे हा जे काही वाद आहे ते जास्तच भडकलेला आहे. तर ते पण आपल्याला माहिती पाहिजे. यामुळे हे जे काही प्रकरण आहे ते सध्या न्यूजमध्ये खूप जास्त चर्चेचा विषय बनलेला आहे. तर आपल्याला एवढंच माहिती पाहिजे सध्या की त्यांनी राजीनामा दिलेला आहे आपल्या दृष्टीने. तर बांगलादेशचा विषय आलेलाच आहे. तर बांगलादेशमध्ये राजधानी काय असेल तर ढाका ही आहे. बांगलादेशचं चलन काय आहे तर टका आहे. आणि एक आपल्यासाठी अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे की भारतासोबत सर्वात जास्त कोणत्या देशाची सीमा लागलेली आहे तर ती बांगलादेश या देशाची सीमा ही आपल्या देशाला लागलेली आहे. हे आपल्याला मुद्दा महत्त्वाचा आहे. ही इन्फॉर्मेशन तुम्ही नोट डाऊन करून ठेवू शकता या PPTमधली. तुमच्यासाठी ती परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. तत्पूर्वी मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटत आहे नक्की कमेंटमध्ये सांगा. तसेच मित्रांनो, बरेच जण फक्त व्हिडिओ पाहतात पण व्हिडिओला आपल्या लाईक करत नाहीत. तसेच तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, कारण मित्रांनो जे काही तुम्ही नवीन व्हिडिओ आपण टाकला आपल्या चॅनलवर डेली की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येत जाईल, जेणेकरून तुम्हाला ते बघता येईल. तर चला मग त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत की अमेरिकेच्या राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये उमेदवार बनणारी पहिली कृष्णवर्णीय दक्षिण आशियाई महिला कोण ठरली आहे? ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, कमला हॅरिस या
अमेरिकेच्या राष्ट्रपतीच्या ज्या काही आता निवडणुका होणार आहेत त्याच्यामध्ये त्यांना उमेदवारी मिळालेली आहे मित्रांनो. आणि या प्रथम अशा महिला आहेत की ज्या कृष्णवर्णीय आहेत आणि दक्षिण आशिया महिला आहेत. या अगोदर अशी महिला राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये उभी राहिलेली नाही. त्यांच्याविषयी थोडंसं माहिती बघूया. हे जे काही कमला हॅरिस आहेत ते डेमोक्रॅटिक या पार्टीकडून उमेदवार म्हणून उभ्या राहिलेले आहेत. या सध्या अमेरिकेच्या उपराष्ट्रपती आहेत आणि रिपब्लिकन एक पार्टी आहे तिथून त्यांच्या विरोधामध्ये डोनाल्ड ट्रम्प जे आहेत ज्यांना आपल्या महाराष्ट्रामध्ये तात्या म्हणून ओळखलं जातं ते डोना तात्यासुद्धा उभे राहिलेले आहेत. तर अमेरिकेमध्ये दर 4 वर्षांनी निवडणुका होतात. जसं भारतामध्ये 5 वर्षाला निवडणुका होतात तसं अमेरिकेमध्ये दर 4 वर्षाला ह्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुका होत असतात मित्रांनो. तसेच आपल्याला हे पण माहिती पाहिजे की अमेरिका जी आहे त्याची राजधानी वॉशिंग्टन DC ही आहे आणि त्या ठिकाणचं चलन हे डॉलर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत आणि या ठिकाणी आपण त्यांचं छायाचित्रसुद्धा दिलेलं आहे कमला हॅरिस यांचं. आणि या भारतीय वंशाच्या आहेत मित्रांनो. हे पण आपल्याला माहिती पाहिजे कमला हॅरिस यांच्याविषयी. आणि त्या जर या देशाच्या राष्ट्रपती अमेरिकेच्या राष्ट्रपती झाल्यास तर त्या पहिल्या महिला राष्ट्रपती असतील अमेरिकेच्या. कारण आत्तापर्यंत अमेरिकेमध्ये एकही महिला राष्ट्रपतीही बनलेली नाही. त्या दृष्टीनं हे घडामोड आपल्यासाठी महत्त्वाची आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत की द्रौपदी मुर्मू या कोणत्या देशात जाणाऱ्या पहिल्या भारतीय राष्ट्रपती ठरलेल्या आहेत. तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि यांचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी, A आणि B. द्रौपदी मुर्मू ज्या आहेत सध्या दौऱ्यावर आहेत वेगवेगळ्या देशांच्या. तर त्याच्यामधील काही देश असे आहेत जसं की फिजी आणि तिमोर लिस्ते हे जे 2 देश आहेत त्या ठिकाणी असं पहिल्यांदाच झालं आहे की भारताच्या राष्ट्रपतींनी त्या ठिकाणी जाऊन भेट दिलेली आहे किंवा त्या देशाला गेलेले आहेत. त्या दृष्टीनं हे आपल्यासाठी प्रश्न महत्त्वाचा आहे. त्यानंतर आपल्याला अलीकडच्या काळामध्ये ज्या काही महत्त्वाच्या नियुक्त्या झालेल्या आहेत आणि ज्या आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या आहेत त्या नियुक्त्या या ठिकाणी रिवाईज करायच्या आहेत शेवटी एकदा नक्कीच. जसं की SBIचे प्रमुख म्हणून छल्ला श्रीनिवासुलू शेट्टी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून सुजाता सौनिक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक म्हणून रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि ह्या ज्या काही दोन्ही महिला आहेत मित्रांनो सुजाता सौनिक आणि रश्मी शुक्ला महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच असं घडलेलं आहे की महाराष्ट्राचे मुख्य सचिव पदावर एक महिला ही नियुक्त करण्यात आलेली आहे. तसेच महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदावर सुद्धा एक महिला ही नियुक्त करण्यात आलेली आहे. म्हणून या दोन्ही जे काही नियुक्त्या आहेत त्या आपल्यासाठी IMP आहेत. स्टार करून ते तुम्ही ठेवायचं आहे. महाराष्ट्राचे राज्यपालसुद्धा बदललेले आहेत. ते नवीन राज्यपाल कोण आहेत? CP राधाकृष्णन हे असतील. तर भारताचे नवीन परराष्ट्र सचिव म्हणून विक्रम मिस्त्री यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. NIA अर्थात नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीचे प्रमुख म्हणून सदानंद दाते यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि हे जे सदानंद दाते आहेत ते महाराष्ट्रातले आहेत मित्रांनो. म्हणून ते सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. सदानंद दाते NIAचे प्रमुख. त्यानंतर NSGचे प्रमुख म्हणून नलिन प्रभात यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. NSG म्हणजे नॅशनल सिक्युरिटी गार्ड. ट्रायचे अध्यक्ष म्हणून अनिल कुमार लाहोटी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. जे CBSE बोर्ड आहे त्याचे अध्यक्ष म्हणून राहुल सिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन सल्लागार समितीवर कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर सौम्या स्वामीनाथन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नौदल प्रमुख कोण आहेत सध्या? दिनेश कुमार त्रिपाठी. आणि जे नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल्ड कास्ट अर्थात राष्ट्रीय अनुसूचित जाती जे काही हे असतं कमिशन असतं त्याचे अध्यक्ष म्हणून किशोर मकवाना यांची नियुक्ती झालेली आहे. या नियुक्त्यापैकीच आपल्याला कुठे ना कुठे एखादी नियुक्ती परीक्षेमध्ये विचारली जात असते मित्रांनो. याच महत्त्वाच्या अशा नियुक्त्या आहेत म्हणून आपण त्या नक्की लक्षात ठेवायचे आहे. वाटलं तर तुम्ही ते नोट डाऊन करून सुद्धा ठेवू शकतात कारण परीक्षेच्या दृष्टीने हे अतिशय महत्त्वाच्या अशा नियुक्त्या आहेत. त्यानंतर मित्रांनो शेवटी जसं आपण दररोज होमवर्क क्वेश्चन देऊन जातो तसा आजचा होमवर्क क्वेश्चन काय असणार आहे? कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्प हे कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन्स आपल्या समोर आहेत आणि याचं उत्तर कमीत कमी सर्वांनी देण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. कारण तुम्ही बरेच जण असे आहेत की प्रश्नांचे फक्त प्रश्न बघतात उत्तर देण्याचा प्रयत्न करत नाहीत. उत्तर देण्याचा प्रयत्न करा त्यामुळे तुम्हाला सराव होईल प्रश्न सोडवण्याचा. याचा फायदा मित्रांनो तुम्हाला परीक्षेमध्ये होईल. त्यामुळे उत्तर देण्याचा प्रयत्न करा. जरी उत्तर नाही आलं तरी हरकत नाही, त्याचं उत्तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करतच असतो. तर धन्यवाद मित्रांनो. थांबूया या ठिकाणी. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.